मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल किंवा तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाडिस्कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. कस्टमर पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे. क्लोज करा. क्लोज केल्यानंतर रिन्युएबल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. पहिल्या नंबरला मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर होम पेज व तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी सर्व्हिस यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट सगळ्यात खाली ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल यावरती एमके नावाचा जो आयडी मिळाला होता तो आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल पेमेंट करण्यासाठी. तर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता आमचं जे पेमेंट आहे आम्ही केलेलं आहे. A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट म्हणजे हे अर्जाचं पेमेंट आहे हे पूर्णपणे झालेलं आहे. तुमच्या अर्जाचं पेमेंट झालेलं नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. मित्रांनो, जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल तर तुमचं करंट स्टेटस A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला प्रोसीड पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुमचा GST सहित तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पे वरती क्लिक करायचंय. तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील ते UPI वरती क्लिक करायचंय. सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. यावरती क्लिक करायचंय. QR कोड वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ऑप्शन निवडू शकता SBIचं आणि इथं QR कोड वर क्लिक करून तुम्ही पे वर ऑप्शन वर क्लिक करू शकता. तुमच्या दुसऱ्या मोबाईल वरून फोन पे करू शकता यावरती स्कॅन करून. अशा प्रकारे तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल व झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पावती मिळणार आहे. ती पावती तुम्ही डाउनलोड करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा. भविष्यात ही पावती तुम्हाला लागणार आहे. पेमेंटचं स्टेटस तुम्ही पुन्हा चेक करायचं असेल तर अशाच प्रकारे चेक करू शकता. धन्यवाद.